प्रायमरी एव्हिडन्स जो आहे तसाच आहे, परंतु त्याच्यामध्ये आता इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स सुद्धा ऍड केलेला आहे आणि त्यातली स्पष्टीकरण 5 हे सगळ्यात महत्वाचं आहे. सेक्शन 57 तुम्ही लिहून घेण्याची आवश्यकता नाही, काही लिहून घेऊ नका. या नोटची सॉफ्ट कॉपी माझी उद्या सगळ्या बारला मिळेल, त्यामुळे ती सॉफ्ट कॉपी तुम्ही घेतलीत की सगळं मिळेल, सगळे नोट्स मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे हे जे 57.5 हे स्पष्टीकरण आहे ते लक्षात घ्या. ते मुद्दा म्हणून वाचतोय, ज्या इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल अभिलेख योग्य ताब्यात असेल, तो अभिलेख साठवलेला असेल, तो अव्वल पुरावा आहे. उदाहरण घेऊन सांगतो. पूर्वी आपण काय करायचो, सीडी ड्राईव्ह असेल, सीडी असेल तर आपण सांगायचो हा दुय्यम पुरावा आहे. पेन ड्राईव्ह असेल आपण सांगायचो दुय्यम पुरावा आहे. फोटोग्राफ असेल आपण सांगायचो दुय्यम पुरावा आहे आणि अडवायचो एक्झिबिट नंबर द्यायला. आता ते होणार नाही. पेन ड्राईव्ह मध्ये घेतलेला पुरावा सुद्धा अव्वल पुरावा म्हणजे प्रायमरी एव्हिडन्स म्हणून धरला जाणार आहे. तो कसा, तो पुढे लक्षात येईल. स्पष्टीकरण 6 मध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा एकाच वेळी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने साठवले जाते, त्याचे प्रक्षेपण किंवा प्रसारण केले जाते, तेव्हा प्रत्येक साठवलेले रेकॉर्डिंग अव्वल पुरावा असेल. म्हणजे सीसीटीव्ही प्रायमरी पुरावा, त्याचा डीव्हीआर प्रायमरी पुरावा, डीव्हीआरची हार्ड डिस्क सुद्धा प्रायमरी पुरावा. डीव्हीआरच्या हार्ड डिस्क वरनं लॅपटॉप वरनं तू घेतलंस, पॅरलर सिस्टीम मधनं लॅपटॉपची हार्ड डिस्क सुद्धा प्रायमरी पुरावा. लॅपटॉपला सीडी ड्राईव्ह आहे, सगळ्यांच्या समोर पंचनाम्याने सीडी बनवली, ती पण प्रायमरी पुरावा. पेन ड्राईव्ह जोडला USB ला, तो पेन ड्राईव्ह सुद्धा प्रायमरी पुरावा. सरकार पक्षाचं काम सोपं झालंय. आपल्याला आता सेकंडरी एव्हिडन्स बद्दल फारसं बोलता येणार नाही हे लक्षात घ्या आणि म्हणून स्पष्टीकरण 7 लक्षात घ्या. डिजिटल अभिलेख जर संगणकाच्या विविध साठवणुकीच्या जागेत साठवला असेल तर अशा प्रत्येक स्वयंचलित साठवणुकीतील फाईल तात्पुरत्या फाईलसह अव्वल पुरावा म्हणून ग्राह्य धरल्या जातील. आता मी जे सांगितलं ते एखाद्याकडे हार्ड ड्राईव्ह पण असतो, पेन ड्राईव्ह पण असतो, सीडी ड्राईव्ह पण असतो, टेलिफोन सीडीआर आणतात, त्यांचा एक सर्व्हर असतो, त्या सर्व्हरला एक आउटपुट असतो. हे काही आलं आणि त्याची प्रिंट आउट आली तर ती अव्वल पुरावा म्हणून धरला जाईल. म्हणजे याच्या पुढे सीडीआर रिपोर्ट जे येतील, जे सीए रिपोर्ट येतील, व्हॉइस सॅम्पल्स येतील, इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स डॉक्युमेंटच्या स्वरूपात येतील, ते सगळे प्रायमरी म्हणून आहेत. बरं, हे प्रायमरी धरल्यामुळे एक्झिबिट पडणार, सिद्धतेची जबाबदारी कायम राहणार आहे, पण दुय्यम पुराव्यामध्ये मोठी खोस केलेली आहे सरकारने, ती फक्त समजून घ्या. आणि ती खोस समजण्यासाठी सेक्शन 58 समजणं गरजेचं आहे. सेक्शन 58 नवीन कायद्याचा हा दुय्यम पुराव्याचा आहे, म्हणजे सेकंडरी एव्हिडन्स आहे. पूर्वीचे तुम्ही 65 वय सगळे वाचत होतात. आता त्याच्यात त्यांनी काय केले ते बघा. आणि म्हणून मी मुद्दा म्हणजे या नोट्स मध्ये असं दाखवतोय तुम्हाला, जेथे अव्वल पुरावा उपलब्ध नाही, दुय्यम पुरावा सादर करण्याची परवानगी तेथे दिली जाते. त्यामध्ये तोंडी कबुली जबाब, लेखी कबुली जबाब आणि दस्तऐवजाची तपासणी करणाऱ्या व्यक्तीचा पुरावा सुद्धा समाविष्ट होतो. म्हणजे दुय्यम पुरावा इथपर्यंत वाढवून ठेवलाय की सायंटिफिक एक्सपर्ट किंवा जे काय एखादा सीडी माहिती आहे ना, लॅपटॉप पूर्ण सीडी करतो तो एक्सपर्ट असेल, टेक्निशियन ज्याला आपण म्हणतो, त्याचा पुरावा सुद्धा ग्राह्य मानला जाईल. म्हणजे एखादी खुनाची घटना घडणारा बघणारा हा आय विटनेस, पण त्याचं रेकॉर्डिंग रिप्रोड्यूस करणारा सुद्धा तेवढाच इक्वली महत्वाचा विटनेस आहे, कारण त्यांनी ती घटना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून बघितले आणि ती तो कोर्टाला समजावून सांगतोय आणि तो दुय्यम पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातोय. म्हणून हे सगळे 57 आणि 58 सेक्शन वेगळ्या पद्धतीने वाचा, तुमच्या लक्षात येईल की हे अत्यंत महत्वाचं आहे. थोडी आपली वकिलांची काळजी वाढवणारा आहे. त्यामुळे सेक्शन 63 याच्यामध्ये काही पुढच्या गोष्टी आलेल्या आहेत आणि त्याची नियमावली सादर होते आणि त्यामुळे हा सेक्शन 63 मध्ये इलेक्ट्रॉनिक पुरावे अंतर्भूत आलेले आहेत आणि म्हणून परिशिष्ट दिलेले आहेत. हे विशेष कोणाला जास्त माहिती नाही. लोकांना असं वाटते की आता सेक्शन 65B चं सर्टिफिकेट गेलेलं नाही. दुय्यम पुरावा कोर्टात सादर करायचा असेल तर अधिक काळजी परिशिष्ट अ आणि परिशिष्ट ब मध्ये आहे. तुम्ही जेव्हा नवीन एव्हिडन्स ऍक्ट काढाल तेव्हा त्याच्या मागे जी परिस्थिती असते बघा, ती ऍफिडेव्हिटच्या स्वरूपात आहे की जो दुय्यम पुराव्यावरनं पुरावा सादर करतो त्याला आपण ओरिजिनल काय होतं, डुप्लिकेट कसं केलं, त्याला कोणतं सॉफ्टवेअर वापरलं, तुझ्याकडे कॉम्प्युटर कोणता होता, नवीन हार्ड डिस्क वरनं सॉफ्ट डिस्क घेतली किंवा पेन ड्राईव्ह घेतलं, त्याचं क्वालिटी काय आहे, त्याची हॅश व्हॅल्यू काय, हे सगळं द्यायचं आहे.
आपण 65 सर्टिफिकेट मध्ये काय देत होतो की मानवी हस्तक्षेपाशिवाय मी कॉपी पेस्ट केलं, त्याच्यात कुठलाही मानवी हस्तक्षेप केला नाही, जसं आहे तसं रिप्रोड्यूस करतोय आणि मी तो केल्यामुळे वैयक्तिक माझ्या ताब्यातल्या कॉम्प्युटरवरनं केल्यामुळे मी 65 सर्टिफिकेट देतोय, असा एखादा हवालदार पण द्यायचा. आता तेवढं सोपं राहिलेलं नाही. म्हणजे दुय्यम पुरावा सादर करताना तुम्ही दाव्यात असेल, फौजदारी खटल्यात असेल, प्रायव्हेट केसमध्ये असेल आणि दुय्यम पुरावा तुम्हाला सादर करायचा आहे तर परिशिष्ट अ आणि ब आज रात्री जाऊन बघा. खूप कठीण आहे ते आणि ते भरल्याशिवाय एक्झिबिट नंबर पडणार नाही. प्रायमरी पुरावा म्हणून पडेल, पण प्रायमरी पुरावा जिथे नसेल आणि जिथे तुम्हाला दुय्यम पुरावा म्हणजे सेकंडरी एव्हिडन्स म्हणून आणायचं आहे तर आपल्या वकिलांची जबाबदारी वाढलेली आहे. आणि मग येतं ते या एव्हिडन्स ऍक्ट मध्ये वेगळी काय तरतूद केले तर साक्षीदारांच्या सुरक्षिततेची हमी दिली. साक्षीदारांनी भयमुक्त वातावरणात साक्ष दिली पाहिजे याची सुरक्षा देण्याची जबाबदारी सरकारवर ठेवण्यात आलेली आहे. आणि डिजिटल साक्ष सुद्धा म्हणजे साक्षीदारांची हमी जशी आयपीसीत घेतलेली आहे नवीन, तशी डिजिटल साक्षी पुरावा सुरक्षित राहण्यासाठी विशेष तरतूद केलेली आहे. त्याच्यासाठी विशेष सॉफ्टवेअर आलेली आहेत आणि त्याच्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान म्हणून आलेलं आहे. आपल्या सगळ्या कोर्टांमधून आलंय की ज्याच्यामधून आज तरी डुप्लिकेशन किंवा हेराफेरी होऊ शकत नाही, मॅनिप्युलेशन होऊ शकत नाही, अशा पद्धतीचं ते आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे आणि यापुढे ते अधिक कडक होऊ शकतं. त्यानंतर महत्वाचं म्हणजे ब्लॉकचेन तंत्रज्ञानाप्रमाणे आणखी काही तंत्रज्ञान आपल्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये येत आहेत आणि एआयचा वापर अलाउड केलेला आहे. आता किती जण एआय वापरतात मला माहिती नाही, पण तुम्ही एआयच्या आधारे एखादी कार्यपद्धती काढली, प्रिंट आउट काढली, ते आर्ग्युमेंटला दिली तर केसला एवढं त्याला महत्व नाही, पण ज्युडिशरीला त्याचा विचार करावा लागेल. कारण एआय म्हणजे काय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय की गुगल असेल, फेसबुक असेल, जे काय सगळी पोर्टल आहेत जगात त्यातली एक माहिती म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, ओळख परेड घेताना जेलमध्ये न्यायालयीन कस्टडीमध्ये आरोपी असताना जेलरच्या समोर ओळख परेड घेत असताना तहसीलदाराने किंवा एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटनी काय कार्यपद्धती वापरली पाहिजे असा जर तुम्ही एआयला प्रश्न विचारलात तर एआय भारतातल्या सगळ्या प्रचलित कायदे, सगळे केस लॉ, त्याच्यात आलेली न्यायतत्व आणि स्थानिक न्यायतत्व जी रेकॉर्डवर आहेत त्याचा एकत्रित विचार करून प्रिंट आउट काढून तुम्हाला देतो. मी थोड्या वेळाने मुद्दामून सगळ्यांशी बोलणार आहे. एखादा आत्ता जो प्रश्न विचारला तो मी तुम्हाला काढून दाखवेन, म्हणजे कसं एआय इफेक्टिव्हली वापरायचं ते तुम्हाला शिकवीन. तो उत्तर तुम्ही घेऊन आर्ग्युमेंटला जोडू शकता, ते तिथे स्वीकारलेलं आहे. हे महत्वाचं आहे. जे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स हा जसा स्वीकारलाय तसा आपल्या दृष्टीने हेही महत्वाचं आहे. आणि हे सगळं कशासाठी केलंय तर भारतीय न्याय व्यवस्था आणि इटालीची न्याय व्यवस्था, पोलंडची न्याय व्यवस्था, तुम्हाला लक्षात आलं असेल मी कोणाबद्दल बोलतोय. अबू सालेम याला जेव्हा हस्तांतरित करण्याचे प्रयत्न झाले तेव्हा अनेक गोष्टी आल्या की भारतीय न्याय व्यवस्थेत जाऊन तुम्ही फाशी द्याल त्याला, आम्हाला फाशी नाही. तर ह्यासाठी इक्वल आंतरराष्ट्रीय दर्जावर समानता आणण्यासाठी ही अमेंडमेंट सगळ्या झालेल्या आहेत किंवा नवीन कायदे आलेले आहेत. हे आंतरराष्ट्रीय मानांकनाप्रमाणे आहेत. त्यामुळे अत्यंत सर्वोत्तम पद्धतीचा वापर या संपूर्ण तिन्ही कायद्याची रचना करताना आलेला आहे. आणखीन एक महत्वाचं तुम्हाला सांगायचंय, त्यामुळे भारतीय न्याय संहिता किंवा आयपीसी बद्दल मगाशी जे बोललो की पूर्वी आपण इंडियन पिनल कोड होतं, आता भारतीय न्याय संहिता आले. पिनलच्या आधी न्याय शब्द टाकलाय आणि संहिता हा शब्द टाकलाय, जे एक 1860 पासून आपला अस्तित्वात होता आणि त्याचं पुनर्गठन करण्यात आलेलं आहे. आणि विशेषतः यामधला सगळ्यात महत्वाचा सेक्शन माझ्या दृष्टीने म्हणजे सेक्शन 2.8. सेक्शन 2.8 आणि 4फ एवढे 2 सेक्शन लक्षात ठेवलेत तरी सुद्धा सीआरपीसी नवीन म्हणजे भारतीय न्याय संहिता तुमच्या अतिशय जवळून समजेल असं मला सांगायचंय. मी मुद्दामून त्या विषयाकडे येतोय. सायबर गुन्हे, डिजिटल गोपनीयतेचे उल्लंघन आणि नव्या पद्धतीची संघटित गुन्हेगारी याचाच विचार करून आपला जो पूर्वीचा आयपीसी कमी पडत होता आणि पूर्वीचा आयपीसी हा 120B नंतर राजद्रोहाचे खटले यात जो अडकला होता की जेणेकरून राज्य सरकार विरुद्ध बोलायचं नाही, मग तो अर्णव गोस्वामी असो नाहीतर नारायण राणे असो, जेवणावरनं मंत्री असताना उचलून नेलं, हा कायद्याचा दुरुपयोग होत होता. कारण आयपीसीत ती तरतूद होती. नवीन कायद्यातून या तरतुदी राजद्रोहाच्या काढून टाकलेल्या आहेत. राजद्रोह आहे त्याला वेगळी शिक्षा आहे,
पण ते जे गैरवापर होत होता तो सरकारने काढून टाकलेला आहे आणि सायबर गुन्हे आणि इतर अपराध ज्याला इलेक्ट्रॉनिक म्हणजे जे आपले नायजेरियन लोक वगैरे जे करतात त्याच्यावर जास्त लक्षात ठेवलेलं आहे आणि ऑनलाईन छळ, हॅकिंग आणि या इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सच्या आधारे गुन्हे होतात त्याला आपल्या या कार्यकक्षेमध्ये पिनल कोडमध्ये आणलेलं आहे. कारण पूर्वी तुम्हाला माहिती असेल साधे सेक्शन लागायचे, 3 महिन्याची शिक्षा व्हायची आणि तो नायजेरियन माणूस सहज बाहेर पडायचा. आता तेवढं ते झालेलं नाही. या डिजिटल गुन्ह्याच्या बाबतीत अत्यंत महत्वाचं केले. त्याच्यामध्ये मानवी तस्करी आणि आर्थिक गुन्हेगारी याच्यावर सगळं लक्ष केंद्रित केलेलं तुम्हाला दिसेल. आपला कायदा पूर्वीचा परिपूर्ण होता, मॅकॅनलेचा IPC परिपूर्ण नव्हता. तुम्ही जर मनुस्मृती बघितलीत, कौटिल्याचं अर्थशास्त्र बघितलं, चाणक्य नीती बघितली जी पुराण काळात आहे, त्याच्यात ज्या तरतुदी होत्या त्या तरतुदीत IPCत नव्हत्या. लॉ ऑफ रिफॉर्मेशन IPCत नव्हता. आता नव्याने तो आलेला आहे की एखाद्या गुन्हेगाराने जर अचानकपणे छोटा गुन्हा केला असेल तर त्याला समाजात पुन्हा जीवन जगण्याची संधी मिळाली पाहिजे. त्याला जेलमध्ये टाकून मोठा गुन्हेगार बनवायचं नाहीये. हा मूळ उद्देश आता नवीन IPCचा आहे किंवा नवीन या संहितेचा आहे आणि त्याच्यामध्ये महिलांच्या सुरक्षिततेबद्दल विशेष काळजी घेण्यात आलेली आहे. मित्रांनो, आपल्याला आश्चर्य वाटेल, बदलत्या काळाप्रमाणे काही फेरबदल या नवीन कायद्यामध्ये झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये समाज आणि सामुदायिक सेवा, मी मगाशी जो 4F म्हटलं, ती अत्यंत महत्वाची तरतूद आहे. अत्यंत महत्वाची तरतूद. तुम्हाला तालुका लेवलला किंवा जिल्हा लेवलला जे जे वकिली करतात त्यांना प्रोबेशन ऍक्ट माहिती असेल, सेक्शन 4 माहिती असेल, पण तो आपण वापरायचो नाही किंवा जस्ट त्या पद्धतीने वापरायचे नाहीत की कशाला त्याला समाज सुधारायची संधी द्यायची. मग तो प्रोबेशन ऑफिसरकडे जायचा, पंचनामा करायचा आणि याला 1 वर्ष विजिलन्स खाली ठेवा आणि समाजात वावरण्याची संधी द्या, आपण करायचो काही ठिकाणी. पण आता ते कायद्यामध्ये 4F मध्ये अंतर्भूत झालेलं आहे. त्यामुळे तुरुंगवासाऐवजी पुनर्वसनाची संधी आपल्या साध्या गुन्हेगारांना मिळणार आहे आणि त्याचा 4Fचा अभ्यास जर तुमचा असेल तर निकालाच्या दिवशी 4F घेऊनच बसत जा. तालुका लेवलवाल्यांनी तर बसायला हरकतच नाही. प्रोबेशन ऍक्ट नाही ना तुम्हाला वाचायचं, प्रोबेशन ऍक्टच्या तरतुदी रद्द झालेल्या नाहीत, हे पण मी अनुभवाच्या आधारे सांगतो, त्या आहेतच. पण जिथे प्रोबेशन ऍक्ट पुरा होत नाही तिथे 4F काढा. त्याच्यानंतर मी येतोय ते 2.8 कडे. 2.8 ही व्याख्या आहे आणि ती पुन्हा एकदा मगाशी जे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स बाबत होतं ते IPCत पण धरलंय. IPC मध्ये सुद्धा इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल नोंदीचा हे केलेलं आहे आणि 340 ते 341 हे बनावट इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डसाठी विशेष सेक्शन आणलेले आहेत. आणि या नवीन IPC, मी मुद्दाम जुन्या कायद्यांचा उल्लेख करतोय, या नवीन संहितेचा विशेष काय तर याच्यामध्ये 111 ते 113 हे सेक्शन आहे ते संघटित गुन्हेगारीसाठी, दहशतवादासाठी विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे नीट विचार केला, पुन्हा एकदा तो कायदा वाचा, तुमच्या लक्षात येईल की पोलिसांना आता मोक्का लावायची गरज नाही. कारण मोक्का लावताना अनेक गोष्टी आहेत. त्यांनी आधी किती गुन्हे केले, त्यातल्या किती कमीत कमी 2 गुन्ह्यांना शिक्षा झाली का, ते खरंच संघटित आहेत का, तुम्हाला तपासासाठी मोक्का लावायची गरज नाही. या सेक्शन 111 ते 113 खाली पोलिसांना खूप मोठी मदत हे सांघिक गुन्हे किंवा सांघिक पद्धतीचे गुन्हे आहेत त्याच्यासाठी होणार आहे. आणि वेगळी एक तरतूद मला ह्याच्यात जाणवली की रिपीटेड ऑफेन्स जे आहेत, पुन्हा पुन्हा जे ऑफेन्स करतात त्यांच्यासाठी विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत आणि कलम 13 त्याच्यासाठी टाकण्यात आलेले आहे की तुम्ही एक गुन्हा केलात, सुटलात, पुन्हा तोच गुन्हा केलात तर दुसऱ्या गुन्ह्याला शिक्षा डबल केलेली आहे. आणि ही दुप्पट शिक्षा आणि पुढे असेल जन्मठेप लागू असेल तर जन्मठेप पण देता येऊ शकेल अशी सेक्शन 13 मध्ये तरतूद केलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला 498 हा पूर्वीचा सेक्शन माहिती असेल, 475 हा सेक्शन माहिती असेल, स्त्रियांच्या बाबतीतले जे काही सेक्शन आहेत, इथे मात्र काही तीव्रता कमी केलेली आहे. बदललेल्या सामाजिक परिस्थितीमुळे ती तीव्रता कमी केलेली आहे. मी त्याच्यासाठी मुद्दामून येतोय की आता या सेक्शन बरोबर म्हणजे पुराव्याची जबाबदारी जशी आहे तशीच कलम 63 ते 99 मध्ये महिला आणि बालकांच्या विरुद्ध शिक्षा ज्या आहेत त्या कठोर केलेल्या आहेत. कलम 70 गँगरेपसाठी आलेला आहे आणि त्याला डायरेक्ट 20 वर्षाची शिक्षा केलेली आहे. कलम 96 ते 99 आहे, त्या बालकांची तस्करी जर केली असेल, स्मगलिंगच्या बाबत हा म्हणजे लहान मुलांच्या बाबतीत हा जर गुन्हा असेल, अडॉप्शनच्या नावाखाली जे चालतं, पनवेलला जी केस चालू आहे त्याच्यामध्ये आजीवन कारावासाची तरतूद केलेली आहे.
काही गुन्हे महिलांविरुद्ध बालकांविरुद्ध अत्यंत गंभीरतेने घेतलेले आहेत। याच्यानंतर सार्वजनिक त्रासासाठी सामान्य शिक्षा केली, म्हणजे अगदी साधी एसटीची हवा सोडली, आंदोलन केलं, टाच फोडली। याच्यासाठी पूर्वी काय व्हायचं तुम्हाला माहिती आहे? म्हणजे इथल्या एका एसटी ड्रायव्हरला मारलं असं दाखवून रिक्षावाल्यांना शिक्षा झाली, हेही तुम्हाला माहिती आहे सेशन कोर्टात। ती शिक्षा आता 6 महिन्यापर्यंत कमी आणली डायरेक्ट। म्हणजे फुटकळ जे अपराध आहेत आंदोलनाचे वगैरे त्याला अत्यंत लाईटली घेतलेलं आहे की त्याच्यात पुन्हा की लोकांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करू नका हे त्याच्यात आहेच। तर तो सुप्रीम कोर्टाचा कुठलाही केसला बदललेला नाही की ते नुकसान भरपाई त्या लीडरनी द्यायचं आहे। उद्या राज ठाकरेंच्या मनसेनी काय केलं तर मनसेनी नुकसान भरपाई द्यायचं आहे, हे गेलेलं नाही। परंतु शिक्षेची तरतूद, वैयक्तिक शिक्षेची तरतूद मात्र कमी केलेली आहे। 125 चे 136 हे जे सार्वजनिक सुरक्षा धोक्यात आणण्याचे गुन्हे केले जातात त्याच्यासाठी मात्र 5 वर्षापर्यंत शिक्षा वाढवलेली आहे। मी पुन्हा एकदा 2(8) कडे येणार आहे, ते एवढ्यासाठी की डॉक्युमेंटची व्याख्या प्रत्येकाने नीट समजून घ्या। एव्हिडन्स ऍक्ट मधली डॉक्युमेंटची व्याख्या, सीआरपीसी मधली डॉक्युमेंटची व्याख्या आणि आयपीसी कडची डॉक्युमेंटची व्याख्या सारखीच केलेली आहे। आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स, इशाऱ्याने केलेला एव्हिडन्स, कार्टून्स, रेखाचित्र हे सगळं डॉक्युमेंट्स मध्ये घेतलेलं आहे। आणि इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स मध्ये अगदी पेन ड्राईव्ह, व्हॉट्सअप मेसेज हे सगळे डॉक्युमेंट्स मध्ये आलेले आहेत। त्याच्या प्रिंट आउट या ग्राह्य मानलेल्या आहेत। त्यामुळे डिजिटल नोंदीच्या बाबतीतला जो सुधारणा झालेली आहे ती तुम्ही लक्षात घ्या। हा धावता आढावा घेताना सरकारी कर्मचाऱ्यांवर मात्र या नवीन कायद्यात अत्यंत बंधनं आलेली आहेत। कुठलाही पब्लिक सर्वंट असेल त्यांनी जे काही गुन्हे केलेले आहेत ते सगळे गुन्हे 198 ते 205 यामध्ये आलेले आहेत। चुकीचे दस्तऐवज करणे, फोर्जरी करणे, बेकायदेशीर व्यापार करणे, 202, 204 सार्वजनिक सेवक असल्याचं भासवून म्हणजे तोतेगिरी करणे, याच्यामध्ये पूर्वी जे 3 महिने ते 3 वर्ष अशी शिक्षा होती ती आता 2 वर्ष ते 7 वर्ष केलेली आहे। म्हणजे 3 महिने गेलं डायरेक्ट 2 वर्षावरच आपण, म्हणजे ही जी सरकारी यंत्रणा चुकीच्या पद्धतीने कामकाज करते पब्लिक सर्वंट म्हणून त्यांच्यावरचे गुन्हे वाढलेले आहेत। त्याच्यामुळे ATS असेल, NSS असेल, ED असेल, मोक्का असेल, या स्वतंत्र यंत्रणा आजही अस्तित्वात राहतील जोपर्यंत सरकार रद्द करत नाही। पण त्यांचे अधिकार तालुका लेवलच्या पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत आलेले आहेत। उद्या प्रत्येक वेळेला सँक्शन ऑर्डर घ्या आणि DSP मार्फतच तपास होऊ दे किंवा CID मार्फतच तपास होऊ दे असं करायची गरज नाही। थोडक्यात सांगायचं तर तालुक्याच्या PI ला प्रचंड अधिकार IPC मुळे आलेले आहेत। त्याच्यानंतर डिजिटल सिक्के बनवणे याच्यासाठी डायरेक्ट 7 वर्षाची शिक्षा केलेली आहे। आता कलम 72 जसं महत्वाचं आहे तेवढ्यासाठी 72 आणि 73 मध्ये पूर्वीच्या सेक्शन मध्ये थोडी सुधारणा करून पीडितेचं नाव कुठल्याही वार्ताहराने, कुठल्याही वकिलांनी, कुठल्याही व्यावसायिकांनी जाहीर करायचं नाहीये। हे जर केलं तर 3 वर्षापर्यंत शिक्षा आहे। कारण तिच्या खाजगी आयुष्याचा तो प्रश्न असतो, तिच्या इब्रतीचा, तिच्या वैयक्तिक मूल्याचा प्रश्न असतो। त्यामुळे पीडितेचं नाव पूर्णपणे गुप्त ठेवायचंय ही तरतूद या सेक्शन 72-73 मध्ये आलेली आहे। आणि दुसरी सेक्शन म्हणजे सेक्शन 111 मध्ये 10 वर्षापर्यंत शिक्षा दिलेली आहे। 113 मध्ये जन्मठेपेची शिक्षा दिलेली आहे, दहशतवादासाठी दिलेली आहे। मित्रांनो, आणखीन काही गोष्टी आहेत। संरक्षण यंत्रणेचा दुरुपयोग केला तर अत्यंत गंभीर अशी शिक्षा दिलेली आहे। या कायद्यातला एखादा तोटा जर सांगायची वेळ आली तर आता विवाह बाह्य संबंध, ॲडल्टरी विथ कन्सेंट हा गुन्हा राहिलेला नाही। नवीन सामाजिक परिस्थितीमुळे जर एखादी सज्ञान स्त्री विवाह बाह्य संबंध ठेवत असेल, तिच्या मर्जीने ठेवत असेल तर तिला ज्या पद्धतीने फौजदारी कार्यवाहीला सामोरं जायला लागायचं, आता परस्त्री संबंध विथ कन्सेंट हा अपराध म्हणून राहिलेला नाही। हा एक तोटा आहे, पण याचा सामाजिक दृष्ट्या विचार केल्यानंतर ज्या पद्धतीने गैरवापर व्हायचा पोलीस यंत्रणेकडून तो गैरवापर याच्या पुढे होणार नाही अशी साधक बाधक अपेक्षा आपण करूया। मित्रांनो, यानंतर लहान अपराधासाठी विशेषतः सेक्शन 379 जो होता त्याच्यासाठी आता जे नवीन कायदे आलेले आहेत, मग सेक्शन 309 असेल, आत्महत्येचा प्रयत्न असेल, हा आत्महत्येचा प्रयत्न हा सुद्धा फौजदारी अपराध मानलेला नाही। आपण पूर्वी तो अपराध म्हणून घ्यायचो, आता तो घेतलेला नाही। आता जर ते
जाणीवपूर्वक असेल तर फक्त 1 वर्षापर्यंतचा कारावास, दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा होते. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे पेटी ऑफेन्सेस हा जो प्रकार आहे, या पेटी ऑफेन्सेस मध्ये विशेषतः पर्यायी विवाद निराकरणाला संधी दिलेली आहे. या BNS मध्ये याचा तरतूद असं केलेलं आहे, मध्यस्थी, पंचायती, विशेषतः कौटुंबिक आणि व्यावसायिक विवादामुळे केस चालवण्यापेक्षा तडजोडीने कोर्टाबाहेर कसं हे विवाद मिटवले जातील याचा भर देण्यात आलेला आहे. आणि पुनर्वसनावर लक्ष केंद्रित केलेलं आहे. मी मगाशी जो 4F म्हटला त्याच्यावर मी विशेष भर देतोय, कारण आता हा 4F का महत्वाचा आहे तर संपूर्ण जगामध्ये हा 4F वापरला जातो. आपल्याकडेच तो नव्हता, आपल्या धर्मामध्ये तो आहे. शीख धर्मामध्ये कर सेवा म्हणून आहे, पश्चाताप झाला. ख्रिश्चन धर्मात तो आहे, कन्फेशन केलं तुम्हाला सुधारण्याचा वाव आहे. पण आपण सगळं IPC खाली घेतल्यानंतर तिथे शिक्षा होत्या. तर ही जी तरतूद आली ती मुद्दा म्हणून मी 4F सांगतोय. त्याच्यात नाव दिले त्यांनी सामुदायिक सेवा शिक्षा. तुम्हाला वृक्षारोपण करा, कोर्टाचा आवार साफ करा, कोर्टाचा रेकॉर्ड लावून द्या, किंवा एखादी इथे नाट्यसंस्था आहे त्या नाट्यसंस्थेत मध्ये तुम्ही काहीतरी सामाजिक पथनाट्य करा. अशा शिक्षा आता JMFC पासून सुप्रीम कोर्टापर्यंत सर्व कोर्ट देऊ शकतात. हे सगळं 4F खाली आलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये सर्वात आपला आवडता सेक्शन घेतलेला आहे तो म्हणजे 302. नवीन 302 हा चोरीसाठी ठेवलाय. आणि फुटकळ चोरी, ज्याला भुरटी चोरी म्हणतात, त्याला हा 4F कव्हर केलाय. त्यामुळे अगदी भंगारवाले वगैरे त्या गरजेपोटी पाव चोरतात किंवा एखाद्या कंपाऊंड मधलं काहीतरी फुटकी बालदी चोरून जातात आणि त्याला पोलीस फटकवून देतात, मग तो पिसीत जातो, त्याच्यावर आणखी 50 केसेस येतात. हे सगळं कदाचित बंद होऊ शकेल पोलिसांनी प्रामाणिकपणे काम केलं तर. त्यामुळे विध्वंस कृत्य त्याच्यामध्ये 305 सेक्शन आहे. मी आता 302 आलो, मधले सेक्शन तुम्ही वाचून घ्या. 305 मध्ये हा सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालण्याचा जो प्रकार असतो आंदोलनाच्या नावाखाली, त्याला सुद्धा हा 4F आणलेला आहे. आणि 289 खाली सार्वजनिक उपद्रव, सार्वजनिक ठिकाणी जर काय त्रास तुम्ही केला, गोंधळ केला तर त्याच्यासाठी सुद्धा केलंय. आणि विशेष म्हणजे किरकोळ कोणतेही गुन्हे असतील आणि त्याचा जर पहिला गुन्हा असेल तर तुम्ही ह्या 4F ची मागणी करू शकता की पहिलाच गुन्हा आहे, काही विशेष केलं नाही, रिक्षावाल्यांची वादावाद झाली, त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी ट्रॅफिक आणलं, पोलिसांनी एवढे सगळे सेक्शन लावले, आम्हाला 4F खाली आम्ही स्वतः जातो वडखळ नाकावर, थोडा वेळ ट्रॅफिक कंट्रोल करायला मदत करतो, पोलिसांना मदत करतो, कोर्ट देऊ शकतं. आता कोर्ट किती प्रगल्भ आहेत आणि सामाजिक उद्देशाने कोर्ट शिक्षेची तीव्रता कशी कमी करते पुनर्वसनाच्या नावाखाली हे तुम्ही सांगू शकता. आणि याच्यामध्ये मुख्य म्हणजे 332 सेक्शन अंतर्भूत केलेला आहे. 332 सेक्शन हा निष्काळजीपणे ड्रायव्हिंग करण्याबाबतचा आहे. हा सुद्धा 4F खाली आणलेला आहे. त्यामुळे हे सगळे सेक्शन तुम्ही जर लक्षात ठेवलेत तर हे आपण म्हणतोय ज्याला फुटकळ सेक्शन किंवा छोटे गुन्हे, पेटी ऑफेन्सेस, याच्यामध्ये तुम्ही 4F चा अत्यंत चांगला वापर करू शकता. मला अशी अपेक्षा आहे की रायगड जिल्ह्यात पेण तालुक्यात 4F चा जास्तीत जास्त वापर होईल आणि तो एक रेकॉर्ड तयार होईल. आणि त्याच्यात मागे तुम्ही मुख्यतः सामाजिक स्वास्थ्य किंवा पुनर्वसनाची संधी हे सगळ्यात लक्षात घ्या. आणि हे सगळं युनायटेड किंगडम किंवा अमेरिकेतील जी न्याय व्यवस्था आहे, ऑस्ट्रेलियातील न्याय व्यवस्था आहे, सिंगापूर मधील न्याय व्यवस्था आहे, याची कॉपी पेस्ट आहे. म्हणजे आपण आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार कोर्टात पुढचे खटले कमी व्हावेत, ते लवकर निकाली निघावेत, जे खरंच छोटे गुन्हेगार आहेत त्यांना उगाचच मोठ्या गुन्ह्यासारखी शिक्षा करून तुरुंगात पाठवून त्यांना आणखीन मोठं गुन्हेगार करू नये यासाठी आहे. मित्रांनो, ह्या 3 कायद्यांना संक्षिप्तपणे हात मी एवढ्यासाठी लावला की या बाजूने तुम्ही आज विचार करा. माझा जो शेवटचा भाग आहे व्याख्यानाचा तो जास्त महत्वाचा आहे. आता याच्या पुढे मी कोणतेही सेक्शन सांगणार नाहीये, केस लॉ सांगणार नाहीये. तर नक्की आपण चार्जशीट वाचतो म्हणजे काय करतो? चार्जशीट तर आपल्याकडे येते, तर चार्जशीट कशी फोडायची त्याबद्दल मी थोडं विवेचन करणार आहे. पहिली गोष्ट, पक्षकाराने पैसे देवो अगर न देवो, 2 आरोपी असतील, 3 आरोपी असतील तर 2 सेट ताब्यात घ्या. एकच आरोपी असेल तर एक एक्स्ट्रा झेरॉक्स काढून घ्या. ओरिजिनल चार्जशीटला पेज नंबर बरोबर आहेत काय खात्री करा.
आणि ओरिजिनल चार्जशीट घेऊन ज्या दिवशी चार्जशीट देतात त्या दिवशी कोर्टातली चार्जशीट बघा. 90% प्रकरणामध्ये सरकारी वकील आणि आरोपींना दिलेली चार्जशीट ही कोर्टाच्या चार्जशीट पेक्षा वेगळी असते. त्यांचे पेज नंबर वेगळे असतात. कायदा असं म्हणतोय कोर्टात 173 सेक्शन प्रमाणे जी चार्जशीट आली ती तशीच्या तशी सर्व कागदपत्रासहित, सर्व परिस्थिती सहित, फेरीस सहित आणि डॉक्युमेंट मुद्देमालाच्या यादीसहित तशीच्या तशी आरोपीला मिळायचं आहे. सीए रिपोर्ट आले नाहीत, इतर काही रिपोर्ट आले नाहीत, ठीक आहे, पण जी कोर्टात चार्जशीट आहे ती आपल्याला परिपूर्णपणे दिले काय याची खात्री करा. नसेल तर तुम्हाला अर्ज करता येतो. सेक्शन 91 नीट वाचून घ्या. तुम्ही एकदा चार्जशीट घेतलीत की अतिरिक्त चार्जशीट आहे ती फोडायला शिका. चार्जशीट मध्ये आय विटनेस वेगळे काढा, फिर्यादी सोबत जोडा, मेडिकल विटनेसचे मेडिकल एव्हिडन्सचे कागद असतील, पीएम असेल किंवा जखमांचे सर्टिफिकेट असतील, ओपिनियन साठी दिलेले पत्रव्यवहार असतील, सीए रिपोर्ट असेल तो गठ्ठा वेगळा काढा. इलेक्ट्रॉनिक पुराव्याच्या बाबतीत सीडीआर रिपोर्ट असतील, त्याचे पत्रव्यवहार असतील, त्याच्याबाबतचे काही सीए रिपोर्ट असतील, व्हॉइस सॅम्पलचे रिपोर्ट असतील ते वेगळे काढा. सर्कमटेन्शियल एव्हिडन्सचा गठ्ठा वेगळा काढा, परिस्थितीजन्य पुराव्याचे पुरावे वेगळे काढा. आणि मग हे बाकीचे फुटकळ असतात, कॅरियर बिरियर जे प्रॅक्टिकली उपयोगी नसतात, तपासले पण सरकारी वकील सहसा कोण तपासत नाही, हे वेगळे काढा. आणि मग त्याला ग्रुप ए, बी, सी, डी, ई अशी नावं द्या. ग्रुप ए मध्ये जे तुम्हाला सातत्याने लागणारे कागद आहेत, मग घटनास्थळ पंचनामा असेल, बी मध्ये मेमोरंडम पंचनामे असतील, मेमोरंडम पंचनामे असतील तर तुम्हाला माहितीच्या अधिकाराची माहिती पाहिजे. बऱ्याच वेळेला चार्जशीट मध्ये आता बऱ्याच आम्ही कॉन्फरन्स घेऊन बऱ्याच चार्जशीट सुधारायला लागलेल्या आहेत, पण बऱ्याच वेळेला चार्जशीट मध्ये लॉगबुक रजिस्टरचा उतारा नसतो, पोलीस स्टेशन डायरीच्या एंट्रीज नसतात, ज्याला बेल रजिस्टर म्हणतात त्या बेल रजिस्टरचे उतारे नसतात. आणि हे सगळे पोलीस यंत्रणेवर चेक्स आहेत. उदाहरण म्हणून सांगतो, पेन पोलीस कस्टडीमध्ये 13 तारखेला आरोपी आला, 15 तारखेला त्याचा रिकव्हरी पंचनामा दाखवला. आता नवीन चार्जशीट मध्ये ते स्टेशन डायरी एंट्री दाखवतात, वेळ दाखवतात. तुमच्या बऱ्याच वेळा लक्षात येईल की मेमोरंडम खाली हाताने नंतर तारखा टाकलेल्या आणि वेळा टाकलेल्या असतात, वेळा जुळवलेल्या असतात. मग तो रिकव्हरी पंचनामा येतो त्याच्या वेळा जुळवलेल्या असतात. आणि मग तुमच्या लक्षात येईल जर तुमच्याकडे जर लॉगबुक रजिस्टर असेल तर त्यावेळी पंचनाम्यातली MS06 BU 6655 नंबरची जी काय पोलीस जीप आहे ती त्यावेळी दादरला DYSP येणार म्हणून त्याच्या स्वागतला गेलेली असते आणि रिकव्हरी असते बोरी जवळची वडखळची. त्यामुळे ती गाडी त्या दिवशी कुठे वापरली गेले याचा अभ्यास करणं म्हणजे चार्जशीटचा अभ्यास करणं. आणि तो पुरावा तुमच्या हातात पाहिजे. आयओला तुम्हाला डायरेक्ट विचारता येतं की बाबा ही गाडी तू वापरलीस ना, रिकव्हरीला ही गाडी वापरलीस ना, तू लॉगबुक मध्ये सही केलीस का, ड्रायव्हरने तुझ्या काउंटर सही केली का, त्याच्यात किलोमीटर लिहिलंस का, पर्पज लिहिलंस का, की वाशीला पेण वाशीला वडखळ मार्गे आम्ही गेलो, तो होच बोलणार. आणि मग तुमचा पुरावा काढा की आता बघ तू त्या दिवशी DYSP येणार म्हणून दादर सागरी पोलीस स्टेशनला हजर आहेस आणि त्याच्यात तरतूद आहे 1 ते 3 तिथे वापरले, तू 2 वाजता तिथे कसा काय पोहोचलास. पोलिसांचा तपास उघडा पडू शकतो, प्रत्येक वेळेला पडेल असं नाही, पण निदान प्रयत्न करायला हरकत नाही. पोलीस कस्टडी रजिस्टरच्या बाबतीत सांगतो, बेनिफिट ऑफ डाऊट माझी जी कादंबरी आलेली आहे त्या कादंबरीमध्ये वडाळ्याचा सर्वात मोठा खून, आय विटनेस आहे, समोर 56 वार झालेले आहेत, सगळं झालंय, दर्ग्यावरचा खून आहे, दोन्ही मुस्लिम लोक SRA वरनं भांडण झालेलं आहे. केस सुटली कशी की वडाळा पोलीस स्टेशनच्या ऐवजी पोलीस कस्टडी निघाली सायन पोलीस स्टेशनची. लॉगबुक जुळत नाही, लॉगबुक प्रमाणे पोलीस कस्टडी रजिस्टर मध्ये आरोपीला 6:55 पोलीस स्टेशनला परत आला पाहिजे. रात्री 11 पर्यंत आरोपी पोलीस कस्टडीत पोहोचलेलाच नाही. सायन पोलीस कस्टडीत आरोपी असताना वडाळा पोलीस स्टेशनने रिक्वेशन लेटरच लिहिलेलं नाही, त्याची कस्टडी ताब्यात घेतलेली नाही आणि रिकव्हरी दाखवलेली आहे. अनेक गोष्टी असतात, म्हणजे असा एकाच मुद्द्यावर केस सुटते असं नाही. ती रिकव्हरी कशी खोटी आहे, तो कोयता कसा वापरला नव्हता, कोयता नवीन कसा होता, कोयताचा जखम कशी होईल, मेडिकल ऑफिसर कडनं घेताना छातीत जखम असेल तर पहिली कोयत्याची टोक घुसेल, मग कोयत्याचं पात जाईल, ती जखम अशी पाहिजे.
उजव्या बाजूला पाहिजे, आय विटनेस उजव्या बाजूला सांगतोय, जखम डाव्या बाजूला, असे अनेक पुरावे त्याच्यात आहेत. म्हणजे त्या एकाच मुद्द्यावर सुटली अशी नाही, पण मी मुद्दा कोणता घेतलाय की डॉक्युमेंटरी एव्हिडन्स चार्जशीट मध्ये नसतील तर तुम्हाला मिळवायला लागतात. त्याच्यामध्ये काही महत्वाचे कागद आहेत, त्याचा मी तुम्हाला उल्लेख करतोय. EPR रजिस्टर बऱ्याच जणांना